आज काहीही झालं तरी सुद्धा आजीला भेटावंच लागेल. आजी, आजी, आजी नमस्कार करते. हा, सुखी राहा. मीरा, हा, अगं तू घरात असायला हवीस ना. अगं घरात तुझी गरज आहे आता. अनन्या घराबाहेर गेली आहे ना. अंबिका वेदाजवळ आहे, पण तूही तिच्या जवळ असायला हवं ना बाळा. आजी अगं मी तुलाच भेटायला येत होते आणि तू इथे. अगं तू हाक मारलीस आणि मी आले. तू कोण आहेस आजी? सांग ना, म्हणजे तुला सगळं आधीच कसं काय कळतं? मीरा, मी कोणीच नाही आहे बाळा. मी एक शून्य आहे. पोकळी आहे मी. नाही नाही कळलं मला. कळेल ना. या सगळ्याचा अर्थ तुला हळूहळू कळेल. आजी पण आत्ता का कळत नाहीये? अगं आता कसं सांगू तुला बाळा मी. एक मिनिट. हा, तुझी वेदा आता दुसरीत आहे आणि तू तिला 12वीच्या परीक्षेला बसवलंस, तर जमेल का ते? नाही जमणार. अगं समजून घेण्यासाठी वेळ लागतो. तुलाही समजेल. आजी मी बाबांना भेटायचा खूप प्रयत्न करते अगं, पण ती मंजिरी मला भेटूच देत नाही. काय करू मी? मंजिरी खोटं बोलतेय तुझ्याशी. खरंच? म्हणजे माझे बाबा मंजिरीच्या तावडीत नाही आहेत तर? आजी मग बाबा आहेत तरी कुठे? काय झालं आजी? काय शोधतेस तू? अगं माझी काठी कुठे दिसते का? काठी कुठे गेली ग माझी? आजी अगं ही काय तुझ्या जवळच आहे ना काठी. आहे आहे. अगं बाई, असं होतं बघ कधी कधी. डोळ्यासमोर असलेली गोष्ट सुद्धा कधी कधी दिसत नाही. माणसाचंही असंच असतं बाळा. ते दिसेनासे झाले म्हणून हरवले असं नाहीये बाळा. ते असतात. तुझे बाबा सापडतील तुला. पण आधी तुझ्या मनातली भीती काढून टाक. कणखर हो आधी. सत्य शोधायचं असेल ना तर धाडस लागते, आणि तुझ्यात ते आहे बाळा. चल निघते. हा मी. सांभाळून राहा. आजी हे बघ माया, सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट, स्वयंपाकघरात तू मला मदत करायचीस. ह्या स्वयंपाकघरावर आपला हक्क असला पाहिजे. म्हणजे तुला कदाचित कंटाळा येईल, पण जास्तीत जास्त स्वयंपाक आपण दोघींनी करायचा. जिचा स्वयंपाकघरावर ताबा तीच घराची मालकीण. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, मला लवकरात लवकर नातू हवाय. मी अंबिकाला मारलंय. पण जसं मी अंबिकाला मारलं तसंच मीरालाही संपवणार आहे. मी अंबिकाला मारलंय. अगं काय झालं? अरे देवा. नाही ते नाही राहू दे राहू दे राहू दे. मी करीन नंतर. ते मी करीन. माया, मला ना तू का हवाय हे मी तुला सांगितलंय, आणि आज ना उद्या तू विचार करशीलच.
पण प्लीज लवकरात लवकर विचार कर. करतंय ना? नाही ते मी सांगेन तुम्हाला सासूबाई, पण तुम्ही आधी मला एक गोष्ट सांगा. काय? मंजिरीबद्दल तुम्हाला काय काय माहित आहे? मंजिरीबद्दल तुला काय करायचंय? तुम्हाला जर या घरात तुमचा मान पुन्हा मिळवायचा असेल तर मंजिरीचा भूतकाळ जाणून घेणं गरजेचं आहे. ते जाणून घेतल्याशिवाय आपण पुढचं काहीही ठरवू शकत नाही. वा माया, सॉलिड आहेस तू, एवढी फास्ट. चांगलंय. काही नाही ग, मंजिरी कुठून आली कोणालाच माहित नाही. आणि तिने दादाला जे काही सांगितलंय तेच आम्हाला सगळ्यांनाही माहितीये. हा, पण मीराचा बाप इथे आला होता तेव्हा तो मंजिरीबद्दल जे काही बोलला ना तेच मला खरं वाटतंय. भले ती कितीही नाही म्हणत असेल तरी मी ओळखते ना कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय. सगळं कळतं मला. माया, तुला बेल मिळाली खरी, पण मला माहिती आहे अंबिकाचा खून तूच केलायस. तुम्हाला फक्त अर्ध सत्य माहिती. म्हणजे अंबिकाचा खून जरी मी केला असला तरी तो खून करायला मला मंजिरीने सांगितलं होतं. हो सासूबाई, सावकाश. नर्मदा, काय झालं काय? ठसका लागला का? वर बघ, वर बघ. अगं नर्मदा, ऐक माझं. जिथे जाणार आहेस तिथे बघ तरी एकदा. बघ, बरं वाटलं की नाही? म्हणजे म्हणजे मंजिरीनेच अंबिकाला मारलंय? बाबा,